विश्वाची निर्मिती केली गेली आणि त्याच विश्वात 84 लक्ष योनी फिरून एक वेळ लक्ष्मण कायले नटलेला नरदेह जेव्हा भाग्यवंत मरत मानवाला प्राप्त झाले त्याच देहाचं हित आणि कर्माचं सार्थक करून घेण्यासाठी प्रत्येक मानवासमोर 2 मार्ग ठेवले गेले, स्वार्थ आणि निस्वार्थ. परंतु जो माणूस माणसाची माणुसकी सांभाळतोय, धर्माची धार्मिकता जोपासतोय, त्याला स्वार्थ काळ आणि परमार्थ काळ निस्वार्थाच्या ठिकाणी परमार्थाच्या ठिकाणी प्राप्ती होते. ज्या नश्वर कायने लटलेल्या नरदेहाचं हित आणि धर्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर प्रत्येकाला अमृताप्रमाणे दिलेली वाणी आणि त्याच वाणीने क्षणभर जर भगवंताचं नामस्मरण केलं तर देहाचं हित आणि जन्म मरणाचा फेरा चुकून प्रत्येकाला मानवी जीवनातील सारी सुख मिळते. प्रयत्न केला म्हणून सारी सुख मिळत नसतात. प्रयत्नाला भक्ती आणि परमेश्वराचा आशीर्वाद देतो. जर त्या मानवाने मिळले असेल तर त्याला मानवी जीवनातील धर्म अर्थ काम आणि मोक्ष चारी फलश्रुतीची प्राप्ती होते आणि चारी फलश्रुती प्राप्त केले त्याला जन्म मरणाचा फेरा चुकतो. ज्याला जन्म मरणाचा फेरा चुकविता आला नाही त्याला 84 लक्ष योनी कधी चुकत नाही. योनी लागून त्याला जन्म घ्यावा लागतोय आणि अंतिम पिशाच योनी प्राप्त होते. आणि ज्यावेळी त्याला पिशाच योनी प्राप्त होते त्यावेळी त्याला स्मशानात जावं लागते. कधीही जन्म म्हणून त्याला चुकत नाही. पण आज या वेळेला एवढी शांती नितांत लावली यालाही काय नाही. मृत्यू लोकांच्या ठिकाणी असणारे शुद्ध अंतकरण पवित्र भावना आणि निस्वार्थ बुद्धी अशा त्रिवेणीचा संगम साधून ज्या माझ्या सद्भक्ताने वैष्णव भक्तीच्या मंत्राचं पठण वैष्णव भक्तीच्या मंत्राचा जप केले आणि तोच जपाचा ध्वनी आज विश्वाच्या वायू लहरी आज या शांतीनामात धन्य धन्य भक्तराज असेच निष्ठा ठेवा. अणुरेणू कणा कणात भरून दश दिशा व्यापून दशोंगला बोललाय तोच हा भगवान नामस्मरणाच्या ठिकाणी स्थिरावलाय. आणि हेच नामस्मरण जर सद्भक्ताने केलं असेल तर त्या प्रत्येक भक्ताची इच्छा परिपूर्ण करतोय. हे तर दयेचा अभंग असं सांगेल. आणि देवाची दया जर आपल्याला मिळवायची असेल तर देवाच्या नतमस्तक व्हा. देवाचा आशीष मिळवा. मानवी जीवन